हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, कल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ यांच्या हस्ते होत आहे. हात लावा भाऊ. फक्त नुसता हात लावा. आधी घाला, हात लावा. आता हात लावा. इकडे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार. अजून किती जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. दोन मिनिट मी फक्त थोडासा 1-2 मिनिटात इतिहास सांगतो. छत्रपती मुलांना बसावं लागणार की काय, किती वेळ काय. ठीक आहे. एक साथ बसता येणार. वर मला काय अडचण नाही. तुमचे पाय दुखत असते तर काय. हा, ज्याला बसायचं असेल त्यांनी बसू शकता, नाही त्यांनी उभा राहिलं तर काय हरकत नाही. हा, सावलीत ठीक आहे. काय एवढं येत नाही. इकडे उन्हातल्या इकडे सावली द्या. ह्या साईडला या. सावली इकडे या. ह्या सावली द्या. सावली. हा, ह्या मुली पण इकडे येणार असल्या तर या ह्या साईडला. हा, हळूहळू नको पाठीमागून या की रे बाळा. हा, घेऊया की. हा, चालतंय. घेऊया की. फोटो घे. हा हा, ठीक आहे. 2 मिनिटामध्ये इतिहास सांगतो. 19 फेब्रुवारी 1630 ला एक महापुरुष, युगपुरुष जन्माला आले. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. हिंदुस्थानची अवस्था अशी होती की चारी बाजूला हिंदुस्थानमध्ये मुघलांचं राज्य होतं. इस्लामी आक्रमक होते. त्याच्यामध्ये दिल्लीला औरंगजेब, विजापूरचा आदिलशहा, निजामशहा, ह्या 5 शाहीने पूर्णपणे इथला समाज हा पूर्णपणे त्यांचं शोषण मोठ्या प्रमाणात चाललेलं होतं. असा समाज याच्यामध्ये होता. हिंदू समाज पूर्णपणे निस्ताळभूत केलेला होता. आणि या कालावधीमध्ये स्वतःचं राज्य, या शेवटचं राज्य जे तयार होतं ते राजा रामदेवरायचं होतं. शेवटचं राज्य जे होतं राजा रामदेवरायचं होतं. आणि त्याच्यावर अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर त्या राज्याला मुंडकं कापलं. राजा रामदेवरायचं मुंडकं कापलं आणि अल्लाउद्दीन खिलजीनं ते भाल्यावर अडकून पूर्णपणे राज्यामध्ये फिरवलं. एवढ्यावरच समाधान झालं नाही. तो क्रूर कर्म असा होता की त्यानं त्याचं मुंडकं जे होतं ना, जिथून सांडपाणी येतं त्या सांडपाण्याच्या ठिकाणी लावलं आणि त्याच्यातून सांडपाणी त्याच्या तोंडातून पडायला लावलेलं होतं. अशा अघोरी परिस्थितीमध्ये एक तेजस्वी सूर्य जन्मला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काहीही पूर्व इतिहास नसताना, वडिलांची फक्त जहागीरदारी असताना त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. वयाच्या 15व्या-16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. आणि त्या सर्वांना माहित आहे. आणि ह्या बलाढ्य अशा औरंगजेब, आदिलशहा, निजामशहा अशा बलाढ्य शत्रूंच्या विरोधात त्यांनी जाऊन आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्यामध्ये मावळा हा त्यांचा सैनिक होता, जो कष्टकरी होता आणि सैनिक होता. आणि त्यांच्या माध्यमातून इथं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि 6 जून 1674 ला त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि सार्वभौम राज्य हे भारतामध्ये, ह्या हिंदुस्थानामध्ये निर्माण झालं. याच्या मागे त्यांनी करताना त्यांनी त्यांच्या याचा ध्वज, राज्याचा ध्वज ठेवला होता. तो भगवा ध्वज ठेवलेला होता. त्यांनी स्वतःची राजमुद्रा स्थापन केलेली होती. त्याबरोबर त्यांचं शिवराय नावाचं त्यांनी स्वतःच नाणं सुरू केलेलं होतं.
हा युगप्रवर्तक असा राजा होता. त्याचं स्वतःचं अष्टप्रधान राज्य होतं. कोणावरही अन्याय न करणारं असं राज्य होतं. कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कोणत्याही प्रांताचा असो, कोणावरही अन्याय न करणारं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य असं आपल्याला पाहायला मिळतं. आदिलशहा, निजामशहा असतील, औरंगजेब असतील, औरंगजेब सारखा क्रूर कर्मा अख्ख्या इतिहासामध्ये कुठं होऊन गेला नाही की त्यानं आपल्या मोठ्या भावाला मारलं आणि स्वतः गादीवर बसला आणि हिंदुस्थानचं राज्य काबीज केलं. ज्या वडिलांचे आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपल्याकडं मातृपितृ सेवा करणं किंवा त्यांना पूजन करणं असा प्रकार असताना औरंगजेबनं आपले वडील शहाजहान यांना नजरकैदेमध्ये ठेवलं. हे म्हातारं कधी मरतंय आणि मला राज्य कधी मिळतंय याच्यासाठी त्यानं ते हे केलं. त्याचा भाव होता दारा सुकावू. त्या दारा सुकावूचे त्यानं मुंडकं छाटलं. कारण का? त्यानं संस्कृत त्याला येत होतं आणि त्याने हिंदू धर्माचा अभ्यास केला. काफीर म्हणून त्याचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं त्यानं थाळीमधून आपल्या वडिलांना भेट दिलं. असा क्रूर कर्म होता. त्या कालावधीमध्ये आपलं राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं मोठं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबला असं वाटलं की हे मराठ्यांचं राज्य मी ताब्यात लगेच घेईन. आणि तो दिल्लीहून महाराष्ट्रामध्ये आला आणि 27 वर्ष इथं लढा केला. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम असतील, ताराबाई असेल, सेनापतीमध्ये विचार केला शाहू महाराज असतील, धनाजी संताजी असतील, यांनी हा महाराष्ट्र राखला. आणि आपलं त्यानंतर पेशवे काळ आला आणि पेशवे काळामध्ये आपलं जे मराठ्यांचं राज्य होतं अखंड भारतभर पसरले होतं. अटके 12 भागवत लावलेलं हे मराठ्यांचं राज्य अखंड हिंदुस्थानावर राज्य करत होतं.